देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल हे आज हाती आलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे मुंबईमध्ये एक आश्चर्यकारक असा निकाल हाती आलेला आहे। उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये काही तासापूर्वी अमोल कीर्तीकर यांनी विजयाची घोषणा केली होती, मात्र परत एकदा रवींद्र वायकर यांनी तीच जी मताची काउंटिंग होती, मतमोजणी होती, त्याला पुन्हा एकदा मतमोजणी करण्यात यावी ही अशी मागणी केली होती। त्यानंतर निवडणूक आयोगाने ती मतमोजणी पुन्हा एकदा नव्याने केलेली आहे आणि या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून खऱ्या अर्थानं रवींद्र वायकर हे केवळ 48 मतांनी विजयी झालेले आहेत आणि त्यामुळेच हे तुम्ही बघू शकता रवींद्र वायकर यांचे सर्व पदाधिकारी मोठ्या आनंदाने उत्साहामध्ये जयघोष करत आहेत। वायकर विजयी झालेले आहेत, एकूण काय सांगाल? पहिला वायकर साहेब निवडून येणार याबद्दल तिळमात्रही आम्हाला शंका नव्हती, परंतु वेगवेगळे चॅनेल्सवाले काय आम्हाला मिसगाईड करत होते आम्हालाही काही कळत नव्हतं। आत्ता विजयी झाले ही आमचा मतदारसंघातील जे लोक आहेत त्यांनी दाखवलेला हा विश्वास आहे आणि वायकर साहेब निवडून येणारच होते याबद्दल आम्हाला 101% खात्री होती। यापूर्वीच विजयाची घोषणा केली होती, त्यांनी गुलाल उधळला हो, आम्ही त्यासाठीच इथे आमच्या शेजारीच ढोल ताशे आणि गुलाल उधळलेले आत्ताही तुम्ही पाहू शकता। खूप लोकांच्या अंगावर गुलाल उधळलेला आहे आणि ते नाचत होते आणि टी व्हीवर पण बातम्या दाखवत होते। आम्ही सगळे कार्यकर्ते वायकर साहेबांच्या पाठीराखे अत्यंत द्विधा मनस्थितीत होतो आणि आम्हाला वाटत होतं काय आहे, शेवटी टी व्हीवरून जी बातमी आली तीच राईट होती असं मानायला लागले लोक आणि तिकडे ढोल ताशे वाजवत होते। परंतु आत्ता शेवटी सत्याचा विजय झाला आणि वायकर साहेबांनी जे ऑब्जेक्शन घेतलं ही इच्छा सर्व जोगेश्वरी आणि लोकसभा मतदारसंघातील वायकर साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते आणि त्यांचे हितचिंतकांची होती, म्हणून वायकर साहेब जिंदाबाद, वायकर साहेब जिंदाबाद। मी गुणवंत डांगा, DRV न्यूज, मुंबई।